हॅलो फ्रेंड्स, आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत पॉलिनॉमियलचे टेक्स्टबुक मधले क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. स्टार्टिंगमध्ये जर तुम्ही पॉलिनॉमियलच्या बेसिक आणि डेफिनेशन ओरिएंटेड व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर बघा आता टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, लेट्स रिकॉल असे क्वेश्चन. बघा आता पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे 2a + 3a. आता असे क्वेश्चन तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये झाले असेल. हा झाला असेल नंबर आणि याला काय म्हटले जाते, व्हेरिएबल म्हटलेलं जाते. याचे आन्सर किती होणार बघा आता. नंबरच्या नंबर बरोबर काउंट करा. 2 + 3 किती होतात 5 आणि a इथे काय होणार आहे 5a. हे तुमचं झालं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. इथं कोणता सिम्बॉल आहे बघा आता, मायनस. नंबरच्या नंबर बरोबर घ्या. 7 मधून 4 गेलं किती राहते 3 आणि b मधून b मायनस करायचं नाही. हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल जसाच्या तसा लिहायचा. म्हणजे आन्सर काय येणार आहे 3b आन्सर येणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. इथं बघा p हा काय झाला व्हेरिएबल आणि याची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आता याची व्हॅल्यू काय येणार आहे तर काय राहणार आहे 1. 3 × 1 करा तर काय होणार आहे 3. आता याच्या पॉवर काय येणार तर काय राहणार 1 राहणार आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय राहणार यांची ऍडिशन होणार. 2 आणि 1 किती होते 3. म्हणजे आन्सर काय होणार आहे 3pq. हे आपलं झालं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पुन्हा एकदा काय करायचं तर मल्टिप्लिकेशनच्या सिम्बॉल आहे तर नंबरच्या नंबरवर घ्या. 5 × 3 किती होतात 15 आलं असेल आणि हा यम जसाच्या तसा लिहायचे, व्हेरिएबल जसाच्या तसा लिहायच्या आणि जे मल्टिप्लिकेशनचे साईन आलं ते ह्या दोन जे पॉवर आहेत घातांक आहे त्यांची काय करायची ऍडिशन. 2 आणि 2 किती होतात 4. म्हणजे आपल्या आन्सर काय होणार 50. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. इथे काय द्यायचं 3 च्या काय करायचं 2 बरोबर मल्टिप्लिकेशन करा. 3 × 2 किती होतात 6 आणि हा व्हेरिएबल जसाच्या तसा लिहिला होता. पुन्हा काय करायचं 5 च्या 3 बरोबर मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे काय होती इथं सिम्बॉल प्लस, तर उद्या आपण प्लस दिलं. 3 × 5 आपण केलं तर 15. इथं झालं असेल y. आता बघा इथं डिनोमिनेटर किती आहे तर डिनोमिनेटर आहे इथं x. एक्सेस काय झाले कॅन्सल. म्हणजे आपला आन्सर काय होणार आहे 6 + 15y. हे झालं आपलं आन्सर. लास्ट एक्झाम्पल बघा आता. इथं काय दिलं बघा तर तुम्हाला दोन ब्रॅकेट दिला. इथं काय करायचं पहिल्या ब्रॅकेटच्या दुसऱ्या ब्रॅकेटवर काय करायचं मल्टिप्लिकेशन. ही झाली फर्स्ट व्हॅल्यू झाली तर काय करायचं 3x² च्या काय करायचं 2x + 3y बरोबर करा मल्टिप्लिकेशन. मग काय करायचं 4y च्या पुन्हा याच्यावर काय करायचं मल्टिप्लिकेशन. इथे सिम्बॉल बघा कोणत्या प्लस, तिथे काय येणार आहे प्लस. मग इथं आपण काय लिहिणार आहे 4y आणि हा जो बाकीचे जो सेकंड जो कॉन्स राहणार ब्रॅकेट राहणार तो जसाच्या का लिहायचा तसा लिहायचा. ठीक आहे लिहिला तर बघा आता 3 × 2 किती होते 6 आणि इथं काय नाही तिथे किती राहणार आहे 1. म्हणजे इथे काय झालं असेल बघा 6x³ झालं असेल प्लस लिहिलं. मग बघा 3 × 3 किती होतात 9 आणि हा झाला असेल x² आणि हा झाला असेल y. पुन्हा प्लस आपण केलं. 4 × 2 किती होते 8 आणि हा x आणि y हा होणार आहे xy प्लस होणार. 4 × 3 किती होते बघा आता 12 आणि y च्या काय झालं असेल y² झालेला असेल. ठीक आहे, तर हे झाले त्याचे आन्सर झाले. म्हणजे अशा प्रकारे लेट्स अ रिकॉल मधले आपण जवळपास 6च्या 6 क्वेश्चन आपण सोप्या पद्धतीने जाणून घेतलाय. आणि जर तुमच्यापैकी जर कोणाला अडचण येत असेल तर अशा प्रकारचे व्हेरिएबलचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, म्हणजे त्याच्या सबस्ट्रॅक्शन म्हणजे मायनस, ऍडिशन म्हणजे प्लस, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आणि त्याच्यानंतर डिव्हिजनचे आपण क्वेश्चन बघणार आहे. अशा प्रकारचे बेसिकचे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर नसेल तर आपण अशा प्रकारच्या बेसिकचे व्हिडिओ सुद्धा आपण घेऊ.